विनायक साहेब हे मूळचे साताऱ्याचे. पेशाने ते आर्मी रिटायर ऑफिसर होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं एकदम रुबाबदार, सातारी. मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावाच्या रीती, भाती, पद्धती, बोलणं हे काही बदललेलं नव्हतं. त्यांच्या पत्नी मीनाताई म्हणजे अगदी शांत आणि सरळ स्वभावाच्या. त्यांना 3 मुलं. त्यांचंही लग्न झालेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजे 6 नातवंड असा त्यांचा परिवार. एक दिवस विनायक साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते त्यातच गतप्राण होतात. हा धक्का कुटुंबासाठी, मीनाताईंसाठी खूप मोठा असतो. आता विनायक साहेब गेल्यानंतर मीनाताई एकट्या पडल्या होत्या. विनायक साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशांची कमी नव्हती. सगळं काही भरपूर करून ठेवलेलं होतं मुलांसाठी. ते सगळेच आता दुःख विसरून आनंदात राहत होते. मात्र मीनाताई एकट्या पडल्या होत्या. नेहमीच चिंता आणि त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली. एक दिवस मीनाताईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यातच आले. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार? दवाखान्याचा खर्च कोण करणार? अशा विचारात असतानाच मीनाताईंना खूपच त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या तिन्ही मुलांना सांगितलं की आईचं हार्टचं ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी जवळजवळ 7 लाखांची गरज आहे. 7 लाखांची गरज लागेल असं समजल्यावर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली. कारण इतके पैसे लगेच तिन्ही मुलांकडे नव्हते. त्यांना काळजी पडली की आता 7 लाख नक्की आणायचे कुठून? असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडू लागले. आता नक्की पैशांची जुळवाजुळव कशी करायची? कोण करणार आणि किती देणार? म्हणून त्यांच्यात वादावादी चालू झाली. तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की शांत बसा, मीनाताईंना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती मुलं शांत होतात. काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की मीनाताईंना दुसरा अटॅक आला होता आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. मीनाताईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात. मीनाताईंच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या. कारण आता त्यांच्या गेलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. मीनाताईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे दागिने आणि आणखी काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारस आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा निर्णय घेऊ. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाहीयेत, तर ते दादाने त्याच्याकडेच राहू दिले तरी चालतील, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वात छोटा मुलगा म्हणतो, हो, जवळपास 30 ते 35 तोळे सोनं असेल. आपण एखाद्या सोनाराला बोलवू आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून मीनाताईंची मधली सून सुवर्णा म्हणते, असं कसं 3 समान भाग वाटून घ्यायचे? 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळणार आहे. मीनाताईंची लहान सून संगीता म्हणते, वहिनी असं कसं? आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत. तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त मिळेल हे चुकीचं आहे. सुवर्णा म्हणते, असं कसं चुकीचं आहे? मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. संगीता म्हणते, का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे? तुम्ही सासूबाईंना एक दिवस सुद्धा नाही सांभाळलं. त्या म्हणायच्या, मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचंय,
तर तुम्ही म्हणायच्या, "नाही, इथे नको. आम्ही दोघे नोकरीला जातो. घरी कोणी राहत नाही." असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधी येऊच दिलं नाही. सुवर्णा चिडून म्हणते, "आता बरी नाकाने बोलतेस. मी नाही येऊ दिलं, तर तू कोणतं येऊ दिलंस? तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या, तर लगेच माहेरी पळून जायची. कधी सासूबाईंना सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली बरी त्यांचे दागिने घ्यायला." संगीता म्हणते, "वहिनी, जर असाच हिशोब लावायचा असेल, तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई मंजिरीताईंनाच मिळायला पाहिजेत. कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं. जर मला कमी मिळत असेल, तर मला काहीच नकोय. पण मी तुम्हालाही मिळू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळायला पाहिजे." मीनाताईंची सर्वात मोठी सून मंजिरी म्हणते, "नाही सुवर्णा आणि संगीता, मला आईचे सगळे दागिने नकोयत. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा. पण भांडू नका. जोपर्यंत आई होत्या, त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झालेत. आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यांवरून वाद होतोय. हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखावला जाईल." सुवर्णा चिडून म्हणते, "वा वहिनी वा, मला तर माहीतच होतं. तुम्ही या संगीताची बाजू घेणार. कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना. मला मान्य आहे, तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं. परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेतला जात. आपण तिघी या त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार, मानानुसार त्या दागिन्यांवरती हक्क असायला हवा." मीनाताईंच्या दागिन्यांवरती या तिन्ही सुनांमध्ये खूप भांडण होतं. कोणाला किती दागिने मिळणार? मीनाताईंच्या दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नव्हता. मीनाताईंची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात. कारण त्यांनाही माहीत असतं, ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावं लागेल. हा गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तेथे पोहोचतात आणि म्हणतात, "शांत व्हा सगळे. मला माहीत होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल. मीना वहिनीने मला तर हे आधीच सांगून ठेवलं होतं." मंजिरी विचारते, "सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं?" तर वकील साहेब सांगतात, "मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो. त्यामुळे मीना वहिनींनी त्यांचे मृत्यूपत्र आधीच माझ्याकडे तयार करून ठेवलेलं होतं. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने मात्र होते. त्यांच्या मृत्यूनंतर ह्या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार." सुवर्णा म्हणते, "नक्कीच मला जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना." संगीता म्हणते, "असं कसं? तुमचे हे नाही, तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायला ठरवलेलं असेल." तेवढ्यात वकील साहेब म्हणतात, "शांत रहा सगळे. आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितले आहे तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता. परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका." सगळे गप्प बसतात. वकील साहेब मीनाताईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. त्यात मीनाताईंनी लिहिलेलं असतं, "बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय, याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवताय. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचंय की दुःखी होऊ नका, रडू नका. परंतु मला माहिती आहे, तुम्हाला जास्त दुःख झालेलंही नसेल. म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडंफार दुःख झालं असेल, तर बाळांनो आनंदी रहा, सुखी रहा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर
मला जगणं खूप अवघड झालं होतं, परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडे जाऊन राहण्याची माझी इच्छा होती, पण तेथे मी नाही राहू शकले. त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे. हे ऐकून सुवर्ण आणि संगीता या दोघी मान खाली घालतात. सुवर्ण मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायला काही सोडलं नाही. मीनाताईंनी पुढे लिहिलेलं असतं. मला माहीत आहे, माझी मधली सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते. म्हणून अजून काही बोलणार नाही. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल, त्याबद्दलच सांगते. माझे 35 तोळ्याचे दागिने आहेत. ते कोणाला मिळतील, यावरून तुम्ही तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर या माझ्या दागिन्यांवर तुमचा तिघींचा हक्क आहे. तुमच्या तिघींनी ते समसमान वाटून घ्यावे, अशी माझी इच्छा होती. कारण आई कधी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागणं असं होतं, की सर्वांनाच हे दागिने देणे मला शक्य झालं नाही. तुम्हाला असे वाटेल, सासूबाई गेल्यानंतर बदला घेताय, परंतु असं नाहीये. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही तेव्हा जे केलं ते चुकीचं केलं. याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक. पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये, हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 35 तोळ्यांचे दागिने मी कोणाकडे देणार, कोणाला किती हिस्सा मिळणार, तर मी तुमच्या तिघींनाही ते दागिने देणार नाही. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्त करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे दागिने सुरक्षित राहतील. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सुवर्णा चिडून म्हणते, असं कसं? ह्या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे. ते आम्हालाच मिळायला पाहिजे. वकील साहेब म्हणतात, शांत रहा. आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. त्यांनी लिहिलेलं असतं, हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल, हे मला माहीत आहे. परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्या हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील, तेव्हा तुम्हाला ते मिळतील. तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. मीनाताईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही. परंतु आता सासूबाईंचीच इच्छा नसेल तर आपणही काही करू शकत नाही, हे त्यांना समजतं. मीनाताई पुढे लिहितात, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटलाही नसेल, परंतु हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. शेवटी एवढे सांगते की जोपर्यंत माणूस या जगामध्ये आहे, तोपर्यंत त्याची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसलात, पश्चाताप केला, तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही. आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं, हेही लक्षात ठेवा. आता मात्र मी माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखावलं असेल तर माफ करा आणि बाळांनो, सुखी रहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मीनाताईंनी लोभी आणि लालसी सुनांना मृत्यूनंतरही चांगलाच धडा शिकवलेला असतो. काही लोक आपल्या आई-वडिलांना सांभाळत तर नाहीच, परंतु त्यांच्या संपत्तीवरती नजर ठेवून मात्र नक्की असतात. त्यांनी कमावलेली संपत्ती तर मुलांनाच मिळणार असते. परंतु त्यांचा सांभाळ करणे हे पण मुलांचे आद्य कर्तव्य असते. तर मित्रांनो, आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.